मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बी ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामधील भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये याचे अध्ययन करणार आहोत. आपण मागील तासिकेमध्ये हे 7 वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. एक म्हणजे गणराज्य, दुसरं सर्वात मोठी व लिखित घटना, तिसरं विविध देशाकडून घेतलेली घटना, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, संघराज्य शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती. हे आपण 7 वैशिष्ट्ये मागील तासिकेमध्ये बघितलेली होती. आता आपण राहिलेली जी बाकीची वैशिष्ट्ये आहेत ते बघणार आहोत. आता आपण कठोर आणि लवचिक राज्यघटना, जे आपलं वैशिष्ट्य आहे ते आहे कठोर व लवचिक घटना. भारतीय जी राज्यघटना आहे ती कठोर आणि लवचिक दोन्ही स्वरूपाची राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल आणि ती दुरुस्ती सहजासहजी जर होत असेल तर आपण त्याला लवचिक घटना आहे असे म्हणू शकतो. पण ती सहजासहजी होत नसेल तर आपण त्याला कठोर घटना आहे असं आपण म्हणू शकतो. पण काही भाग असा राज्यघटनेतला आहे की तो आपण साध्या बहुमताने करू शकतो. म्हणजे घटना दुरुस्ती करण्याचे साधारणतः 3 प्रकार पडतात. एक म्हणजे साध्या बहुमताने, दुसरे म्हणजे विशेष बहुमताने, तिसरे म्हणजे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मिळून जे काही त्यांची दुरुस्ती केली जाते, काही घटक राज्यांचा विचार विनिमय केला जातो, तर ती तिसऱ्या प्रकारामध्ये येते. तर तशा पद्धतीनं 368 नुसार आपण भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकतो. तर त्यामुळे भारतीय संविधान हे कठोर आणि लवचिक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राष्ट्र. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपण म्हणतो. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असं आपण म्हणतो. भारतामध्ये विविध धर्म, भाषा आणि विविध चालीरीती परंपरा असणारा भारत हा देश आहे. अखंड असा भूप्रदेश भारताचा असून त्यामध्ये प्रशासनाच्या दृष्टिकोनातून घटक राज्याची निर्मिती करण्यात आली आणि आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये बहुसंख्याक हिंदू धर्म असला तरी, बहुसंख्याक हिंदू धर्मातील लोक असले तरीसुद्धा आपण भारतामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे. कल्याणकारी राष्ट्राची जी आपली संकल्पना पूर्वीपासून गौतम बुद्धाच्या काळापासून जी आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची, मानवतावादाची जी संकल्पना पुढे येत गेली, त्यामुळे आपण धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला. भारतीय संविधानामध्ये कुठेही मूळ संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश नव्हता. परंतु ज्यावेळेस अनेक आंदोलनं, अनेक विचारविनिमय होत गेले आणि त्यानंतर लोकांमध्ये एक असं निर्माण झालं की भारत हा नेमका हिंदू बहुसंख्याक आहे, मग हिंदू राष्ट्र भारत घोषित करावं का, असा काही लोकांचं मत होतं. पण त्यानंतर त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख नसल्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की भारताला धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र घोषित करावं. पण त्यानंतर इंदिरा गांधीने 1976मध्ये 42वी घटनादुरुस्ती करून उद्देशपत्रिकेमध्ये पहिली घटनादुरुस्ती केली आणि त्यानुसार धर्मनिरपेक्ष, समाजवाद, अखंडता या 3 शब्दांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. तेव्हापासून भारतीय संविधानामध्ये आपल्याला जर धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख दिसत असेल तर तो उद्देशपत्रिकेमध्ये दिसून येतो. हे सुद्धा भारतीय संविधानाचे एक ठळक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरते. त्यानंतर संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन. 10वं जे वैशिष्ट्य आहे ते संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक
सर्वोच्चता याचे संतुलन. संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन. की भारतामधील जी संसद आहे, जी आपले कायदेमंडळ म्हणतो आपण त्याला, कायदे निर्मिती करण्याचं काम जे करते ते काय करते, तर संसद करते. तर संसद जी भारतीय संसद आहे, तर ती संसद सार्वभौम आहे. म्हणजे संसदेने जर एखादा कायदा केला तर तो कायदा भारतातील प्रत्येक व्यक्तीला मान्य आहे. परंतु या ठिकाणी जर समजा तो कायदा घटनाबाह्य असेल, म्हणजे भारतीय संविधानाला धरून नसेल, तो घटनेच्या बाह्य असेल, तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार आपण न्यायालयाला दिलेला आहे. जे न्यायालय आपलं स्वातंत्र्य आहे आणि न्यायिक दृष्टिकोनातून ते पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर कोणताही बाहेरगत किंवा अंतर्गत दबाव असू शकत नाही. त्यामुळे यांचं काय केलेलं आहे, संतुलन साधलेलं आहे. घटनाबाह्य असं त्यावेळेसच तो कायदा रद्द करण्याचा अधिकार आपण न्यायालयाला दिलेला आहे. म्हणून यांचं संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन साधले जाते. त्यानंतर स्वातंत्र्य व एकात्मिक न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था स्वातंत्र्य न्यायव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे आपल्याकडं न्यायव्यवस्था ही स्वातंत्र्य आहे आणि एकात्मिक स्वरूपाची आहे. काय, एकात्मिक स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे. स्वातंत्र्य न्यायव्यवस्था आहे, तिच्यावरती कोणत्याही म्हणजे मंत्रिमंडळाचा म्हणा, संसदेचा म्हणा किंवा विशिष्ट व्यक्तीचा म्हणा, कोणाचाही हस्तक्षेप असणार नाही. ती न्यायमंडळावरती ज्यावेळेस एखादं न्याय देण्याचं काम करेल तर ते शासनाच्या विरोधात सुद्धा न्याय देऊ शकते. त्यामुळं न्यायव्यवस्था ही आपली पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये आपल्या ती न्यायव्यवस्थेचे स्तर केलेले आहेत. आपण काय म्हणू शकतो, प्राथमिक स्तरावर काय आहे, प्राथमिक स्तरावरती तालुका ठिकाणी फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालय, जिल्हा न्यायालय जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यानंतर खंडपीठ उच्च न्यायालयाचे, त्यानंतर मेन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालय हे महत्त्वाच्या ठिकाणी आहे की त्याने दिलेला न्याय हा पूर्ण न्यायालयांना बंधनकारक असतो. त्याच पद्धतीने सर्व देशासाठी लागू असतो. त्यामुळे आपल्याकडं एकात्मिक न्यायव्यवस्था आहे आणि ती पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्वाचा भारतीय संविधानाने स्वीकार केलेला आहे की भारतातील प्रत्येक व्यक्तीला नागरिक म्हणून नागरिकत्व घेण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यासाठी काही अटी नियम लागू केलेले आहेत. भारतीय संविधानातील भाग 2 मध्ये कलम 5 ते 12 पर्यंत आपण नागरिकांना नागरिकत्व दिलेले आहे. भारतीय संविधानानुसार आपण भाग 5 ते 12 पर्यंत नागरिकत्वाचे नियम आपल्याला त्या राज्यघटनेमध्ये दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीला एकच नागरिकत्व दिलेलं आहे. म्हणजे राज्याचं वेगळं आणि केंद्राचं वेगळं असं आपल्या इकडं होत नाही. जसं अमेरिकेला 2 नागरिकत्वाचा समावेश अमेरिकेच्या घटनेने केलेला आहे. एक राज्याचं नागरिकत्व आणि एक केंद्राचं नागरिकत्व असं अमेरिकेमध्ये आढळून येते. परंतु भारतामध्ये एकच नागरिकत्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आणीबाणी विषयक तरतुदी. भारतीय संविधानाने आणीबाणीविषयक काही तरतुदी भारतीय संविधानात त्याचा समावेश केलेला आहे.
आणीबाणी तीन प्रकारचे आहेत. एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी राष्ट्रपती राजवट, तिसरी आर्थिक आणीबाणी. या तिन्ही आणीबाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये लागू केल्या जातात. म्हणजे जेणेकरून जर समजा त्या परिस्थितीचा विचार करून त्या आणीबाणी लागू केल्या जातात. जर राष्ट्रीय आणीबाणी केव्हा लागू केल्या जाते? परकीय आक्रमणाचा जर धोका देशाला असेल त्यावेळेस आपण राष्ट्रीय आणीबाणी लागू करतो. आणि राष्ट्रपती राजवट केव्हा लागू करतो? तर ज्यावेळेस राष्ट्रामध्ये शस्त्रास्त्र उठाव आंदोलन होत असेल, शस्त्रास्त्राचा वापर करून हिंसा जर होत असेल राष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये, त्यावेळेस आपण राष्ट्रपती राजवट लागू करतो. आणि त्यानंतर आर्थिक आणीबाणी. तर आर्थिक आणीबाणी ज्यावेळेस भारतावर वित्तीय संकट निर्माण होईल त्यावेळेस आपण काय करतो? आर्थिक आणीबाणी लागू करतो. या तिन्ही आणीबाण्या, एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी हे कितव्या कलमांतर्गत आहे? 352. 2 राष्ट्रपती राजवट. तीनशे 56 नुसार. तिसरी आर्थिक आणीबाणी. तीनशे 7. या तीन आणीबाण्या आपण ज्यावेळेस राष्ट्रावर एखादी आपत्ती निर्माण होते त्यावेळेस आपण या तीन आणीबाण्या लागू करतो आणि देशातील संकट निवारण करण्याचा प्रयत्न करतो. ह्या आणीबाणीच्या काळामध्ये पूर्ण अधिकारावर व्यक्तीच्या बंधने येऊ शकतात, परंतु कलम 20 आणि 21 मधील जे अधिकार व्यक्तीला दिलेले आहे मूलभूत अधिकारामध्ये त्याच्यावर गदा येऊ शकत नाही. एक म्हणजे 20 काय की जीवितेचं जो अधिकार दिलेला आहे, जीवन जगण्याचा अधिकार, तर तो त्याचं हनन होऊ शकत नाही किंवा त्याला बाद केलं जाऊ शकत नाही. आणि कलम नंबर 21 मधलं जे अटकेपासून जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजे तुमचा जर काही गुन्हा नसत तर तुम्हाला तो गुन्हा सांगावा लागतो, त्यानंतरच अटक केल्या जाऊ शकते. म्हणजे अटकेपासूनचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजे गुन्हा नसताना अटक जर एखाद्या व्यक्तीला केले जात असेल तर त्या व्यक्तीबाबतीत त्या कलमाअंतर्गत न्याय मागण्याचा जो अधिकार दिलेला आहे 21व्या कलमाअंतर्गत, तर तो रद्द होऊ शकत नाही. राष्ट्रीय आणीबाणी जरी लागू झाली तर तो अनुभव होऊ शकत नाही. बाकी राज्यघटनेतल्या सर्व कलमावर रद्द केल्या जाऊ शकतात. त्यानंतरचं आपण 14 नंबरचं बघणार आहोत. सार्वत्रिक निवडणुका. सार्वत्रिक थोड मतदान पद्धत. भारतीय संविधानाने जी काही निवडणूक प्रक्रिया ठेवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रौढ झाल्यानंतर, प्रौढ म्हणजे मोठं वयाने सुज्ञ नागरिक झाल्यानंतर मतदानाचा अधिकार देण्यात आला. सुरुवातीला 21 वर्ष वय ठरवण्यात आले होते. ज्यावेळेस सुरुवातीला ठरवण्यात आले होते 21 वर्ष वय असणारी व्यक्ती मतदान करण्याचा अधिकार व्यक्तीला देण्यात आलेला होता. त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 61व्या घटनादुरुस्तीने ती घटनादुरुस्ती 61वी घटनादुरुस्ती 1989 मध्ये करण्यात आली. आणि त्या घटनादुरुस्तीनं नागरिकांचं मतदानाचं वय 18 वर्ष करण्यात आलं. 18 वर्ष वय मतदानाचं करण्यात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत 18 वर्ष वय मतदानासाठी ठरवण्यात आलं. म्हणजे जे आपण खासदार आमदारांना निवडून देतो तर ते आपण खासदार आमदार, परत आपले पंचायत राजमधील जे काही सदस्य असते, म्हणजे ग्रामपंचायत झालं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तर त्यांना जे मतदान देण्याचं वय आहे मतदान करणाऱ्या व्यक्तीचं ते 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
स्तरीय शासन व्यवस्था. 15 नंबरचं वैशिष्ट्य आहे 3 स्तरीय शासन व्यवस्था. भारतीय संविधानाने 3 स्तरीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. या अगोदर 2 स्तरीय शासन व्यवस्था होती. एक म्हणजे केंद्र शासन, दुसरं घटक राज्य शासन. त्यानंतर 73वी 74वी घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये आणि तेव्हापासून पंचायत राजला सुद्धा घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि 3 स्तरीय शासन व्यवस्थेचा स्वीकार कायद्यात्मक दृष्टिकोनातून तेव्हापासून करण्यात येऊ लागला. एक म्हणजे कोणतं? केंद्र शासन. 2 राज्य शासन आणि 3 पंचायत राज. या 3 स्तरीय शासन व्यवस्थेचा स्वीकार भारतीय संविधानाने केलेला आहे. त्यानंतर सहकारी संस्था. जे 16वे वैशिष्ट्य आहे ते काय आहे? सहकारी संस्था. सहकारी संस्था हे मूळ संविधानामध्ये त्याच्या अगोदर नव्हतं, पण त्याचा नंतर स्वीकार करण्यात आला. त्याचा केव्हा करण्यात आला? 97वी घटनादुरुस्ती राज्यघटनेमध्ये करण्यात आली 2011 मध्ये. 2011 मध्ये 97वी घटनादुरुस्ती केली आणि भाग 9 ख कलम 243 मध्ये त्याचा समावेश नंतर करण्यात आला. अशा प्रकारे भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आज बघितलेली आहेत आणि यानंतरचा जो